तर जनसामान्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आमच्यातले उमेदवार ॲज अ प्रतिनिधी म्हणून ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा करणार आहोत। असं बहुजन हिताय बहुजन सुखाय ज्या महानगरपालिकेचा स्लोगन आहे, अशा या कोल्हापूरची जनता नक्कीच आमच्या समाजाच्या पाठीशी उभा राहील। तर आमच्यासारख्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाला जर समाजाने स्वीकारलं तर नक्कीच हा महाराष्ट्रामध्ये एक वेगळा पुरोगामी विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जाईल। आमचे उमेदवार ज्या प्रभागात असतील त्या प्रभागातल्या उमेदवारांना इतकीच आम्ही शाश्वती देतो की त्यांना पुन्हा हात पसरण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही। आम्ही कुणाची तरी ए टीम आहोत, कुणाची तर बी टीम आहे, कुणीतरी यांना मुद्दाम म्हणून उभं केलेलं आहे। त्यामुळे आम्ही कुणाची ए टीम बी टीम नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहोत। सध्या कोल्हापूरमध्ये निवडणुकीचं जोरदार वारं सुरू आहे आणि या वातावरणात एक नवा आवाज उमटलाय, तो म्हणजे तृतीयपंथी समाजाचा। या समाजाला आता उमेदवारी हवी आहे आणि राजकारणात प्रवेश हवाय। याबद्दल त्यांचं नेमकं मत काय आहे हे जाणून घेऊयात। तर काय सांगाल? सध्या होऊ घातलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे सर्व राजकीय पक्षांमध्ये अनेक इच्छुक आहेत, प्रत्येक ठिकाणी उमेदवारीसाठी लगबग चालू आहे, त्याप्रमाणे तृतीयपंथी समुदाय जो आजपर्यंत या समाजामध्ये वंचित आणि दुर्लक्षित राहायला गेलेला आहे, याच्याकडे सामाजिक न्याय व हक्काच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत कोणत्याही शासनानं पाहिलं नाही। त्याच्यासाठी आम्ही आता आमच्या हक्क अधिकारासाठी स्वतः रस्त्यावर उतरून लढाई लढणार आहोत। फक्त आमच्या समुदायासाठी किंवा तृतीयपंथी समाजासाठी नव्हे, तर जनसामान्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आमच्यातले उमेदवार ॲज अ प्रतिनिधी म्हणून ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा करणार आहोत। आणि त्यानंतर सर्व राजकीय पक्षांना या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी याची दखल घेऊन किमान आपल्या पक्षातून इच्छुक असणाऱ्या तृतीयपंथी घटकातील उमेदवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी। आणि ही कोल्हापूरची जनता खूप सुज्ञ आहे आणि आत्तापर्यंत आपण मोठमोठे जे काही चळवळी असतील, रिफॉर्म्स असतील, या समाजामध्ये या कोल्हापूरच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेने दिलेलं आहे। असं बहुजन हिताय बहुजन सुखाय ज्या महानगरपालिकेचा स्लोगन आहे, अशा या कोल्हापूरची जनता नक्कीच आमच्या समाजाच्या पाठीशी उभा राहील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्यातल्या उमेदवारांना आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देईल अशी आशा व्यक्त करते। धन्यवाद। आता ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, तर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी सदस्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर महानगरपालिकेवरती जसं बहुजन हिताय बहुजन सुखाय असं प्रवेशद्वारावरती जे स्लोगन आहे, तर ते प्रवेशद्वार वंचितांसाठी कधी खुलं होणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे। तर वंचितांसाठी खुलं झालं तर ते खूप चांगल्या प्रमाणात शहराचा विकास करण्यासाठीचं आपलं योगदान देतील आणि खरंच तृतीयपंथी समाजाच्या माध्यमातून आज आम्ही बऱ्याचशा वंचित घटकांसाठी काम करत आहोत। तर हे काम करत असताना एक संविधानिक पद असणं हे खूप मोठं गरजेचं आहे। तर त्या पदाच्या माध्यमातून आम्ही त्या पदाला आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम शहरात नक्कीच करू। अच्छा, तर आता समजा तुम्हाला राजकारणात प्रवेश मिळाला तर सर्वात प्रथम कोणता बदल किंवा कोणता मुद्दा तुम्ही पुढे आणणार आहात? शहरात आता बघितलं तर बऱ्याच प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था बघितलं किंवा स्वच्छतेची कामं बघितल्यात किंवा महिला सक्षमीकरणासाठीचं होत नाही, महिला सुरक्षेसाठीचं काही नाही होत आहे या सरकारकडून। आणि आजपर्यंत आपण बघितलं तर सर्व आज प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी फक्त राजकारणामध्येच आपला वेळ वाया घालवलेला आहे, ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये आणि बऱ्याचशा कुरघोडी करण्यामध्ये। तर आमचं असं ध्येय असणार आहे की सर्वप्रथम आम्ही जनतेला चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यासाठीचं काम करू। तुम्ही काय सांगाल? ज्या पद्धतीनं ह्या पूर्ण भारत देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, आपण पाहतो आहोत की गेली 75 वर्षे झाले देशामध्ये फक्त आणि फक्त रस्ते, स्वच्छता, पाणी आणि महिला सक्षमीकरण याच गोष्टींवरती बोललं जाते। त्याच्या पलीकडे जाऊन कोणीही असं सांगत नाही की मी माझ्या प्रभागाचा विकास कसा करीन। तर या माध्यमातून मी सांगू इच्छिते की नक्कीच आमच्यातला कोणी प्रतिनिधी निवडून आला तर त्या प्रभागातल्या माझ्या कुठल्याही माता बंधू भगिनीला कुणाची धुनी भांडी करण्यासाठी दुसऱ्याच्या घरात किंवा दुसऱ्या प्रभागात जावं लागणार नाही। त्यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी तिथं असणाऱ्या जे काही आपलं रिसोर्स आहेत त्यामध्ये आपण त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करू। जे माझे बंधू आज अल्पशिक्षित आहेत, काही जणांनी काही कारणानं शिक्षण सोडलेलं आहे, जे आपण बघतो, ज्या पोरांना लोक नावं ठेवतात की मंडळाच्या कट्ट्यावर बसतात, ही पोरं वळून टाकलेले आहेत, अशा सर्व माझ्या बंधूंना आम्ही एकत्रित घेऊन त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये रोजगार उपलब्ध करू। त्या माध्यमातून त्यांना त्यांच्या कौशल्य आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर जितक्या शासकीय योजना आहेत
आहेत त्या सर्वांची जोडून प्रभागाचा सर्वांगीण विकास करत असताना ज्याप्रमाणे रस्ते, लाईट, पाण्याची सोयीसुविधा आहे ती तर शासन करतच आहे, त्या पद्धतीनं लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि सध्या परिस्थितीतून त्यांना जे जगत आहे, ज्यामध्ये खूप लोकांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये, आत्ता आपण बघतो की आत्महत्येसारखी प्रकरणं घडत आहेत, जे तरुण पिढी सध्या आत्महत्या करते, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, हितदृष्टिकोनातून काही लोकांना नवीन व्याधी जडत आहेत, ज्या माध्यमातून ते स्वतः जाऊन उपचार घेऊ शकत नाहीत, खूप औषधं महाग झालेली आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रभागामध्ये कशा प्रकारे एक क्लिनिक सेंटर्स उभा करू शकतो किंवा लोकसहभागातून, लोकवर्गणीच्या माध्यमातून निदान आमचे उमेदवार ज्या प्रभागात असतील त्या प्रभागातल्या उमेदवारांना इतकीच आम्ही शाश्वती देतो की त्यांना कोणापुढेही हात पसरण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही. अच्छा, तर आता तुम्ही हे जे राजकारणात प्रवेश मिळावा यासाठी तुम्ही लढताय, तर समजा पुढे जाऊन इथे प्रवेश नाहीच मिळाला तर तुमचं नेमकं पाऊल पुढचं काय असणार आहे? आम्ही स्वतंत्र उभारणार आहोत, कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून नाही तर आम्ही स्वतंत्र तृतीयपंथी आघाडी आमची स्थापन करून आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत. अच्छा, ज्या पद्धतीनं नुकतंच मार्च-फेब्रुवारी महिन्यामध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय भाजपा तृतीयपंथी आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यापासूनच LGBT किंवा IA+ सेल आहे. अशा प्रकारे प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये, प्रादेशिक पक्षांमध्ये असेल किंवा देश पातळीवरील जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये तृतीयपंथी आघाड्या आहेत किंवा वेगवेगळ्या नावाने प्रचलित आहेत. तर आमची इच्छा अशी होती की या पक्षाने आमचा विचार केला पाहिजे, आमच्यातल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि ते करण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. जर या कोणत्याही राजकीय पक्षाने आमचा विचार केला नाही तर आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास समर्थ आहोत आणि आम्ही स्वतंत्र लढू. भले तिथं निकाल काही असेल, प्रत्येकजण जिंकण्यासाठी लढत नसतो, तर प्रत्येकजण हा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो. तर नक्कीच आम्ही स्वतंत्ररित्या लढू. आणि मला वाटतं की ही सुज्ञ जनता आता खूप कंटाळलेली आहे या सर्व राजकारणाला. जिथं आपण बघतो गुन्हाकार आपण आतापर्यंत अभ्यासात शिकवत होतो तो गुन्हाकार प्रत्यक्ष राजकारणात झाला, 3चे 6 झालेत. तर कदाचित आम्हाला वाटतं की उद्या आमचा एखादा 7वा कोणतर निर्माण होईल आणि त्या माध्यमातून आम्ही स्वतंत्रपणे लढू आणि सर्वस्वी जनतेला जे सामाजिक न्याय उल्लेखित या संविधानामध्ये आहे, जे प्रत्येक पक्ष प्रत्येक वेळेला गवाही देतो की आम्ही सर्वांगीण न्याय करू, सर्वांगीण विकास करू, या सर्व गोष्टी नक्कीच माझ्या समाजाकडून तुम्हाला पूर्ण करून मिळतील, एवढंच मी सांगू इच्छिते. आज आपण बघत असेल तर कोल्हापूरच्या शहरातूनच आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनच बऱ्याच चळवळींची सुरुवात झालेली आहे. हा जिल्हा पुरोगामी विचारांच्या, शाहू महाराजांचा, शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा आहे आणि नेहमीच इथून नव्या चळवळीची सुरुवात झालेली आहे. तर आमच्यासारख्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाला जर समाजाने स्वीकारलं तर नक्कीच हा महाराष्ट्रामध्ये एक वेगळा पुरोगामी विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जाईल. नक्कीच ही आमची पत्रकार परिषद म्हणजे सर्व राजकीय पक्षांना आमचं एक आव्हान आणि विनंती आहे की आम्हाला प्रतिनिधित्व द्या. कारण उद्या जर आम्हाला कोणीही स्वीकारलं नाही, प्रतिनिधित्व दिलं नाही, कदाचित आम्ही ज्या वेळेला स्वतंत्रपणे लढू त्यावेळेला मग नंतर असं होणार की आम्ही कुणाची तर A टीम आहोत, कुणाची तर B टीम आहे, कुणीतरी यांना मुद्दामून उभं केलेलं आहे. त्यामुळे आम्ही कुणाची A टीम B टीम नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहोत आणि आमच्यामुळे कोणत्याही पक्षाचं कोणत्याही प्रकारचं राजकीय नुकसान झाल्यास त्यास आमचा समाज किंवा आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदारी नसू. त्यास आपण स्वतः राजकीय पक्ष जबाबदार असाल आणि आम्हाला निवडून देणारी जनता मायबाप ही त्याला उत्तर देईल, हेच सांगू इच्छिते. धन्यवाद. जसं की निवडणुका जवळ आल्या किंवा मतदानाचा अगदी शेवटचा तास जवळ येत असतो त्यावेळेला राजकीय पक्ष, नेते मंडळी आणि त्यांचे उमेदवार आणि कार्यकर्ते ही लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये तृतीयपंथी समाजाचा एक गट्टा मतदान मिळवण्यासाठी तृतीयपंथी समाजाच्या गुरु किंवा तृतीयपंथी समाजाला शोधत असतात. तर तुम्हाला तृतीयपंथी मतदार चालतो तर तृतीयपंथी उमेदवार का नाही चालू शकत, हे एक आमचा मोठा मुद्दा आहे. तर जसं तुम्हाला तृतीयपंथी मतदार चालतो तर तुम्ही तृतीयपंथी उमेदवार सुद्धा उभा करा आणि त्या तृतीयपंथी उमेदवाराला निवडून आणण्याची सुद्धा जबाबदारी राजकीय पक्षांनी घ्यावी. तर आज आपण तृतीयपंथी समाजाच्या प्रतिनिधींचं मत ऐकलं. तर राजकारणात यांचा प्रवास झाला तर नुसताच बदल होणार नाही तर एक संदेश समाजासाठी जाणार आहे. त्यांचंही मत मोलाचं आहे. धन्यवाद.